नमस्कार, मी पूजा मोरे. आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज. तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस या कारणावरून सख्या भावाने छातीवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून आपल्या मोठ्या भावाचा खून केला. ही घटना शुक्रवारी दिनांक 20 दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत घडली. उदेश पारधी उर्फ उदेश नाबाब राजपूत, वय 45, मूळ राहणार मुरवाडा स्टेशन, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. नटू शबस्ता नाबाब राजपूत, वय 40 असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत उदेश पारधी राजपूत व आरोपी नटू राजपूत हे सख्खे भाऊ आहेत. ते काही दिवसांपासून वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत राहत होते. उदेश यांच्या मुलीची मुलगी आरोपी त्याच्या मुलासाठी मागत होता. यातून शुक्रवारी त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने नटू याने मोठ्या भावाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करत ठार मारले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करीत आहेत. विचारलं आपण, माहिताचं जे नाव आहे ते उदेश नबाब पारधी. बेसिकली हे मध्य प्रदेशचे आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि आपल्याकडे जडीबुटी विकायला महाराष्ट्रामध्ये येतात. त्यांचा 3 दिवसापासूनचा या ठिकाणी स्टे होता आणि यातील मयत इसम जो आहे उदेश पारधी, त्याचा भाऊ नटू शबस्ता पारधी, ते फॅमिलीसह या ठिकाणी आले होते आणि 3 दिवसापूर्वी आपल्या इथं रेल्वे स्टेशनच्या जवळच्या पाठीमागच्या मैदानामध्ये त्यांनी स्टे केला होता. म्हणजे आपण म्हणतो पाल टाकणे वगैरे असं, घर वगैरे त्यांचं स्टॅटिक असं काही नाही. काल सकाळी त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून की हे 11-11:30 वाजता दोघं भाऊ बाहेर गेले, सख्खे भाऊ आहेत, जे यातील मयत इसम आणि आरोपी नटू शबस्ता आहे. हे त्या ठिकाणी बाहेर जाऊन परत त्यांच्या पालीवरती दुपारी आल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडणं झाली. ही भांडणं सोडवण्यासाठी हे सगळे त्यांच्याकडे धावले असता त्यातला आरोपी जो आहे तो मयताचा भाऊच आहे. त्यांनी त्याच्या छातीमध्ये कसल्या तरी टोकदार धारदार शस्त्राने मारले आणि पळून गेला. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्याला माहिती मिळाल्यानंतर मयत जो जखमी होता त्याला दवाखान्यात आणले, तोपर्यंत आरोपी पळून गेलेला होता. आरोपी हा मयताचा सख्खा भाऊ आहे. जो मयत इसम आहे उदेश पारधी, त्याची मुलगी एक इथं राहते, त्याच्यासोबतच आली होती. तिने असं सांगितलं की तिला अजून एक मोठी बहीण आहे, म्हणजे ह्या मयताला अजून एक मुलगी आहे टिट्रो नावाची. तिला अजून एक मुलगी आहे, म्हणजे ह्या मयताची नात. त्या नातीचा हात हा आरोपी त्याच्या मुलाला देण्यासाठी मागत होता, म्हणजे लग्नाची मागणी करत होता, माझ्या मुलाला तुझी नात दे अशा हिशोबात. त्यांचा काहीतरी त्यामुळे वाद पण पूर्वी झाला असेल आणि कालही त्याच्यावरच काहीतरी वाद चालू होता. त्या कारणावरून त्यांनी नकार दिला असेल म्हणून त्याला मारला असं त्याच्या मुलीचं म्हणणं आहे. तुर्तास तर एवढी स्टोरी आपल्याकडे आहे. जेव्हा आरोपी अटक होईल त्यावेळेस आपल्याला कळेल की नक्की कशावरून भांडण झालं होतं वगैरे. पण फिर्यादी जे सांगत आहे त्या अनुषंगाने आपण स्टेटमेंट घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता तपास करत आहोत. आरोपी सध्या फरार आहे, आपण त्याचा माग घेत आहोत. लवकरच आरोपी अटक होतील.